याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा देश गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची कवतो कवाटे झालिया वेचांचे, नाव मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची तुका मने मुक्ती पर्णिनी नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची ओम नमो जय गणनायका एकदंतावरदायका, स्वरूप सुंदरा विनायका, करे कृपा मजवरी, आता नमो ब्रह्मकुमारी हंसारूढ वागेश्वरी, विनाशोभे दक्षिण करी, विजय मूर्ती सर्वदा, नमन माझे गुरुवर्या सुखमूर्ती करुणालया, नमन संत श्रोते यांच्या पाया, अभेद भेदा करुणी, आता नो श्री पांडुरंगा, यावे त्वा कथेची या प्रसंगा, निरसुनी माझी या भवसंगा, करे कृपा मजवरी, पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. प्रस्तुत प्रसंगी आजच्या या सेवेकरिता जो निवडलेला अभंग आहे ते महान भगवत भक्त संत सम्राट जगतवंदिनी जगद्गुरु संत शिरोमणी तुकोबराय यांच्या गाथेतील असून आज
काय निमित्त हरिभक्त परायण हरिदास महाराज हरिदास भाऊराव शिंदे यांच्या गंगा पूजनानिमित्त किंवा 13व्या निमित्त किंवा गोड जेवणानिमित्त त्यांच्या पश्चात 2 पुत्र शेषराव हरिदास शिंदे विष्णू हरिदास शिंदे. तर या 13व्या निमित्तचा जो आज अभंग निवडलेला आहे तुकाराम महाराजाचा आणि उपदेश प्रकरणातील हा अभंग आहे. आज त्या अभंगाच्या पावार्थापूर्वी प्रथम पांडुरंगाला नमस्कार. आता प्रत्येक कीर्तनकार येतात आणि पांडुरंगाला नमस्कार करतात. याचं कारण काय? कारण या संप्रदायाचा नियम असा आहे की पांडुरंगाला नमस्कार केला म्हणजे सर्व देवांना नमस्कार पोचतो. महाराज ज्याप्रमाणे बुडाला पाणी घातलं की सगळ्या शेंड्यापर्यंत सगळ्या फांद्याला पोचतो. कारण सगळ्या साऱ्याचा देवाचा हा देव आहे. जो ह्या देवाचाही देव आहे बराच, म्हणून त्यांना प्रथम नमस्कार. पुन्हा कोणाला नमस्कार म्हणजे संतांना नमस्कार. म्हणजे संतांनाच नमस्कार का? संतापेक्षा कोणी श्रेष्ठ नाहीत काय? विचार करून पाहिला असताना संतापेक्षा कोणी श्रेष्ठ नाहीत. महाराज काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. केले उपकार सांगू बाप करी 80 माय आई बापाला जमलं नाही ती संतांनी करून ठेवलेला आहे. ज्या संतांनी आपल्या करता ग्रंथ गाथा गीता ज्ञानेश्वरी भागवत रामायण असे अनेक ग्रंथ जे लिहिले ते आपल्या करता. महाराज जर त्या ठिकाणी आज ग्रंथ जर उपलब्ध नसती तर आपणाला हा परमार्थ ही चीज काय आहे हे आपल्याला काहीच कळालं नसतं. महाराज म्हणून दुसरा नमस्कार संतांना. पुन्हा कोणाला नमस्कार? ज्याच्या सत्तेवर गाव चालते असे हनुमंतराय. अहो ज्या ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली त्याचं मंदिर कुठं नाही. महाराज फक्त एक ठिकाणी पाहिलं पुष्कर तीर्थ, त्या ठिकाणी पुन्हा कुठंच मंदिर नाही. पण ही पाला खाणार माकड वाढणार याचं गाव मंदिर आहे. एवढा निशिंब भक्त होता की त्यांचं रात्र दिवस नामस्मरण बंदच होत नव्हतं. महाराज कोणत्या वेळेस बंद व्हायचं? शिंक जांभळी खोकला इतका वेळ वाया गेला. म्हणून शरण शरण हनुमंता
आता अनमोरंग भूमिका कीर्तनी उभे होते लोका टाळ मृदंग सुरोते देखा तया माझे दंडवत महाराज टाळकरी महाराज मृदंगाचार्य शिवाजी महाराज सतेश महाराज तसेच पाहुणे मंडळी सोयरे धायरे काळगाव भजनी मंडळ तसेच कारसा भजनी मंडळ आणि कुठले भजनी मळवटी भजनी मंडळ हे गाणारे मामा मळवटी या सगळ्यालाच नमस्कार महाराज. आज आपल्या या ठिकाणी कारसा गाव या ठिकाणी शिंदे हरिदास भाऊराव शिंदे यांच्या 13व्या निमित्त कारण 13वच का करावं लागते कारण 16 संस्कारापैकी जे 3 संस्कार असतात ते नामकरण संस्कार, दुसरा विवाह सोहळा संस्कार आणि पुन्हा अंत्य संस्कार. हे 3 संस्कार 16 संस्कारातून 3 संस्कार कमी झाले. आता किती राहिले म्हणून 13वा. विठ्ठल विठ्ठल आणि जेवण 2 असतात. ज्यावेळेस गर्भात असताना एक जेवण असतं त्याचं नाव ढावळ जेवण आणि 13व्याला गोड जेवण. विठ्ठल विठ्ठल ज्याचं बारसं झालेलं आहे त्याचं 13 होत असते. असो त्यांना देहाला ठेवून आज 13 दिवस झाले. कारण देह ठेवल्यानंतर तो जीवात्मा असलेला 3 दिवस घरी राहत असतो आणि नंतर 7 दिवस अंगणात राहत असतो आणि 10 दिवसानंतर शिवरातून 13व्या दिवशी परवासाला चालू राहतो महाराज. विठ्ठल विठ्ठल आपण या मनुष्य देहाला आलो, या देहाला ठेवावं लागतेच. कारण देवादिकाला सुद्धा हा देह नेता आला नाही. मोठ्याला जमलं नाही. कारण आएगा तो जाएगा, राजा रंग फकीर सगळ्याला जावं लागतंय महाराज. जावं लागलं नव्हतं, देवाला सुद्धा देह ठेवावा लागला. कारण या पृथ्वी तलावावर मृत्यूलोकात जे जन्माला आले आहेत ना त्या लोकाचंच नाव आहे मृत्यूलोक. म्हणून या ठिकाणी कोणीही आले तरी इथे उरू दिले नाही अवसान महाराज. इथं सगळ्याला जावं लागतंय. कालांतराने अहो किती जरी बडे बडे झाले असले तरी त्याला सुद्धा जावं लागते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
आपण या मनुष्य देहाला आलो. हा देह दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना. वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दुर्लभ हो मनुष्य देहो देही ना क्षण भंगुरहा. या मनुष्य देहासारखा हा अमूल्य किमतीचा हा देह पुन्हा पुन्हा मिळणार आहे, लक्ष ठेवा. बार बार नहीं आए मनु जा रे, बार बार नहीं आए. पुनर्वितम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही येतात सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. हा महाराज काहीच मिळणार नाही. पैसा मिळेल, भार्या मिळेल, पुत्र मिळेल, धन मिळेल, द्रव्य मिळेल, मान मिळेल, सन्मान मिळेल, पण हा देह पुन्हा नाही महाराज. मागुता नाही मनुष्य देह, मागुता नाही मनुष्य देह, मागुता नाही मनुष्य देह, मागुता नाही मनुष्य देह. बुद्धीचा मालक घरारे काही, बुद्धीचा मालक घरारे काही, बुद्धीचा मालक घरारे काही, बुद्धीचा मालक घरारे काही. मागुता नाही मनुष्य देह, मागुता नाही मनुष्य देह, मागुता नाही मनुष्य देह, मागुता नाही मनुष्य देह. बुद्धीचा पालट धरा रे काही, मागुता हा नाही मनुष्य देह. महाराज पुन्हा पुन्हा जन्म नाही, बुद्धीला पालट करा. नाही तर तुका म्हणे ज्याची बुद्धी आहे जड त्याहुनी दगड बरा देवा. अशा दगड बुद्धीच्या माणसाचा काय उपयोग आहे? जन्म आली वाया गेली, भक्ती नाही केली आणि माझे माझे म्हणून या गुंतू गुंतू मेली महाराज. म्हणून काहीतरी हित करा, काम क्रोधे सपत्रे सारा, नाहीतर यमा जेबाचा फेरा येईल, मग फसाल की जे मायबाप. म्हणून आपण काहीतरी हित केलं पाहिजे. हित ते करावे, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. करो नियमन कबीर, हे करो नियमन कबीर, करो नियमन कबीर. हित ते करावे देवाचे चिंतन. चिंतने चिंतने तर दुरुपता महाराज. विठाला विठ्ठल महाराज
मनुष्य जन्म म्हणतो, पर आपल्याला काय सुखासुखीत पर्यंत यायला आलं का महाराज हो? आपणाला 184च्या फेऱ्यातून फिरत 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 हिंडता गव्हाने गा शिनलो येर झारी न मिळीची दाता कोणी जन्म दुःख निवारी. खूप खूप त्रास झाला बर का. अहो एका येवणीमध्ये नव्हे 84 लक्ष येवणीमधून फिरत यावं लागलं. कोटी कोटी फेरा एक योनी कोटी कोटी फेरा एक योनी कोटी कोटी फेरा एक योनी कोटी कोटी फेरा बगला के वारा मानवाचा मगला के वारा मानवाचा अकला गेवारा मनुष्य देहा अकला गेवारा मनुष्य देहा. 84 लक्ष येवणीमधून फिरत असताना 84 म्हणतो ते कोणत्या 84 हो? 30 लक्ष येवणी वृक्षामध्ये घ्याव्या, जलचरी भोगाव्या 10 लक्ष, 11 लक्ष येवणी क्रीडामध्ये घ्याव्या, 9 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये, 20 लक्ष येवणी पशुच्या घरी, मानवा भितरी 4 लक्ष. अशा एकंदर 84 येवणी फिरून फिरून पुन्हा एका येवणी कोटी कोटी फेरा हा इथं आला. एका येवणीमध्ये कोटी कोटी फेरा. नवे नवे विचार करा. एखाद्या वडाच्या वृक्षाच्या जन्माला गेलो तर हजारो वर्ष ती वडा झाड जाऊ शकत नाही. असे 30 लक्ष येवणी आहेत वृक्षामध्ये. जळचरी म्हणजे पाण्यामध्ये मासा, तगर, तरसे, कासव, मेंढूक वगैरे काय असेल ते 20 लक्ष 10 लक्ष आहेत. अशा एकंदर 84 लक्ष असून त्यावटला आपल्याला हा मनुष्य देह मिळालेला आहे. तेही आता या कलियुगामध्ये अवघा थोड्या दिवसापुरताच आहे. कारण पूर्वीच्या काळी जर जन्माला आला असतो ना असता बहुतेक बापला तिथे ओळख राहणार नाही. कारण करता युगामध्ये आपल्याला 1 लाख वर्ष आयुष्य होतं महाराज. त्यानंतर त्रतायुगामध्ये 1 शून्य कमी झाला 10,000. पुन्हा कृष्णावतारामध्ये द्वापर युगात 1 शून्य कमी झाला 1000 वर्ष झाला. पुन्हा कलियुगाला सुरुवात झाली. पुन्हा 1 झिरो कमी झाला. किती झालं? 100. आता कलियुगाच्या शेवटला अजून 1 झिरो कमी शून्य कमी होणार आहे 10 वर्ष. आता पुढे काय सांगावा? कलियुगाची थोरी पत्र तर होईल पित्याचा वैरी. महाराज अशी अवस्था पुढे होणार की महाराज आपल्याला पुन्हा जन्मच मिळतो की नाही, की मिळाला तरी आपला 10च वर्षाचा मिळाला. विठाला विठाल पुढे महाराज प्रत्येकावर विपरीत होईल. बहीण भावांचा विवाह लागेल. 5 वर्षांची बाळा भरतार मागेल. 6 वर्षाची नारी गर्भिणी होईल. पुढे काळ राहिलेला आहे. कलियुगात आहे बरं का. ऐका कलीचे महिमान सत्यासी निघते करती हेळन संताचे. ऐका कलीचे महिमान सत्यासी दिसले जन अनुमोदन
म्हणून सांगायचं तात्पर्य बाबांनो, आपल्याला पूर्वीच्या काळी त्या योगात आपल्याला 28 हात उंचीचा हा ध्येय होता महाराज. पुन्हा कृतायोगामध्ये निम्मे कमी झालं महाराज, 14 झालं महाराज. पुन्हा द्वापर योगामध्ये अजून निम्म उंची कमी झाली महाराज, 7 हाताचा जन्म त्यावेळेस होता. पुन्हा कलियुग निर्माण झाल्यानंतर अजून निम्म कमी झालं, 3.5. प्रत्येकाने विचार करून बघा, आपल्या हाताने बेजून बघा, 3.5 हात आहे. आणि कलियुग संपाच्या वेळेस पण अजून निम्म होणार, म्हणजे किती, 2.25 हातात इतकाच ध्येय होणार. हरभऱ्याच्या झाडाखाली बसतील म्हणून सांगितले शास्त्र. विठ्ठला म्हणून तुकाराम महाराज म्हणले, मी कशासाठी हटास केला होता की आपल्याला शेवटचा दिवस गोड होईल. शेवटचा दिस गोड व्हावा, 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 शेवटचा दिस गोड व्हावा. हा शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा,
कशासाठी अट्टहास केला होता? याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. काहीतरी करा थोडा लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट, तन्मन ध्यान द्या लावून आणि जरी कधी असेल शेवट का महाराज शेवटचा दिवस गोड होण्यासाठी हा केलाच पाहिजे. मग शेवटचा दिवस प्रत्येकाला येत असतोच. एक जन्मालेला दिवस आणि एक शेवट जायचा दिवस. कारण जन्माला येण्यापूर्वी त्या गर्भामध्ये त्याला उलट टांगलेलं होतं महाराज. प्रत्येक प्राण्याच्या जन्माला आडवाय पण मनुष्याच्या देहामध्ये असलेल्या गर्भाला उलट खाली मुंडका आणि वरी पाय. गर्भी असता दिला दंड, गर्भी असता दिला वेगळा जन्म, पण मनुष्य जन्माला मात्र वेगळा जन्म आहे बरं का. त्याला वरी पाय खाली तोंड होतं. त्यावेळी त्याला इच्छा वेदना होत होत्या. त्याने म्हणला देवा मला म्हणजे या दुःखातून एक वेळ करी या दुःखावे कडे, एक वेळ करी या दुःखावे कडे, एक वेळा करी या दुःखावे गळे, एक वेळा करी या दुःखावे गळे, एक वेळ करी या
एक वेळा या मला दुःखातून वेगळं कर, आठवीन पाय हा माझा नवस. अरे रात्रंदिवस तुला मी विसरणार नाही. केव्हा म्हणला होता? गर्भात असताना. पण एकदातून सुटका झाली ना, मी कव्हा पहिला शब्द आहे बरं का, पहिला सूर रडताना लेकरू आपल्याला माहीत नाही, सांगतात बरं का. मी कव्हा म्हणतोय म्हणून पुन्हा या त्या त्या करते असं काय. अरे बाबा, गर्भपनो में हाथ तो जुड़ाए, निकल गया वैमान, अब तुम कम सुमुरोगे राम. बाल तपन मो खेल गमाया, अंतरन पनो मो काम, अब तुम कम सुमुरोगे राम. बुढ़ेपन मो कापन लागे, निकल गया अवसान, अब तुम कम सुमुरोगे राम. तेव्हा म्हणलं की मी सरणार नाही ना, तर काय बाळपण खेळण्यात गेलं, तरुणपण काम बाळपण गेले नता, बाळपण गेले नता, तारुण्य दशे विषय व्यथा, व्रतपणी प्रवर्तनी चिंता, मरे मागुता जन्मधरी, मरे मागुता जन्मधरी, बळे मागुता जन्म करी, बळे मागुता जन्म करी. बाळपण गेले नता, तारुण्य दशे विषय व्यथा, व्रतपणे प्रवर्तनी चिंता, मरे मागुता जन्मधरी, बाळपणी गेले नता, बाळपणी विषय बाळपण गेले खेळ खेळता, तरुण्य दशे विषय अवस्थात, व्रतपणी प्रवर्तली चिंता, मरे माग होता जन्मधरी. असंच महाराज आयुष्य चाललेलं आहे. मग दिवस गोड कशाने होतो? दिवस गोड फक्त नामाने होतो. आणि आपण परमार्थात जर देह झिजवला, काय केलं पाहिजे आपण? कोणी ज्ञानेश्वरी वाचावी, कोणी भागवत वाचावं, कोणी गीता वाचावी, असे अनेक ग्रंथ आहेत, ते वाचले पाहिजे. हरिपाठ वाचावा. हरिपाठचं काही पाठच असतो म्हणा, पण बाकीचे आहे ते दररोज नित्य निमनामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. नित्य निमाने जो देवाची पूजा अर्चा करतो, त्याचाच दिवस असलेला शेवटचा गोड होतो. महाराज विठ्ठला विठ्ठल. जन्मभर परमार्थ केला पाहिजे, तर त्या शेवटच्या वेळेस, अंतकाळच्या वेळेस त्याचं नामस्मरण होते महाराज. नाहीतर त्यावेळेस बघू आता आपलं का वय झालंय का परमार्थ करायचं. परमार्थ करायला वयाची गरज नाही, मतदान करायला वयाची गरज आहे, लग्न करायला वयाची गरज आहे, पण परमार्थ करायला वयाची गरज नाही महाराज. वयाची बी गरज नाही आणि धर्माची बी गरज नाही महाराज. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्रा, चांडाळा ही अधिकार, बारे बाळे नारी नर आदी करून वेशाई सकळाशी येते, आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामाने उद्धार होतो महाराज. एवढं सांगून सुद्धा तुकोबर आहे, आपल्या पायाला हात लावून सांगतात आपली पात्रता नसताना, लागोनी पाया विनवितो तुम्हाला, लागोनी पाया विनवितो तुम्हाला, लागोनी पाया विनवितो तुम्हाला, लागोनी पाया विनवितो तुम्हाला,
विठ्ठल मना वेळोवेळा हरी काळी बोला मुखी नाम घरटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा लागोन या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. हातानं टाळी वाजवा म्हटले आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणले. काय होते महापापराशी त्याची झाली होळी आणि वाजविता टाळी विठ्ठल नामे म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आणि टाळी वाजवायची विठ्ठल विठ्ठल. जर या जन्माला येऊन जर भगवंताचं नाम जर आपल्या मुखाला आलं नाही तर काय होते. राम नाम विसरले पुढले जन्मे सर्व झाले वने निघाला सरप मारा म्हणती बायापोर मारा म्हणती बायापोर तोंड ठेसा याचे सार. बघा सगळे अरे हना मारा बाया बिन पोर सगळे मारा त्याला कोणीच थोडा म्हणत नाही महाराज का. मुखामध्ये अन्याय काही तोंडामध्ये अन्याय काही मुखी राम नाम नाही. मग आता आपल्या पण ठरवा आपल्या पुढल्या जन्मात काय व्हायचे ते ठरवा. त्यासाठी आपण भगवंताच्या चिंतनामध्ये ध्येय गेला पाहिजे. कारण आपल्याला नाम घेत नाम घेत नाम घेत आपला देह पुढे आल्याला पाहिजे गेला पाहिजे. तर त्यावेळेस अंतकाळच्या वेळेस आपल्याला भगवंताचं नाम येते नाहीतर काय होते येतच नाही. तर आता विचार करा आता मनुष्य ज्यावेळेस आजारी पडला ना त्याचे हात पाय अगदी थंड असतात होतात. अंतकाळच्या वेळेची वेदना चालू झाल्या त्याला काहीच करता येत नाही मला. त्यावेळेस एक एक रोमांचे ठाई शत विंचूचे दुःख पाहे सांगना नाही काही बैसली नवही द्वारे मला. अंतकाळच्या वेळेस एका एका रोमाच्या जागेवर 100 विंचू चावलेलं एवढं दुःख होते. मग एक इंचू जर चावला तर महाराज शिमगा होतोय. मग आता तितके जर इंचू इतकं दुःख के आपल्या शरीराला 3.5 कोट रोम आहेत असे भागवतामध्ये सांगितले. मग त्याचे इंचू किती झाले असतील. मग त्यावेळेस त्याच्या तोंडाला आधीपासून नाव येईल का नाही. मग त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे शेवटचा दिवस गोड होण्यासाठी नातेवाईकांनी त्याच्या उशाला मांडी देऊन विष्णू सहस्रनाम म्हणाव गीता गाता किंवा हरिपाठ काही असो जमल ते त्यावेळेस त्याच्या मांडीवर ठेवलेला जो आजारी मनुष्य आहे जोपर्यंत त्यांच्या शरीरामध्ये जो राम आहे तोपर्यंत त्यांनी जे रामस्मरण केल्याला त्याला जाऊ शकते. कशावरून म्हणाल त्यांचा गोड दिवस कसा व्हावा ह्यासाठी सांगालो बरं का. त्यावेळेस त्या मनुष्याला मांडीवर झोपलेला असताना त्याच्या कपाळाला इबीत लावावा बुक्का लावावा आणि अमृताची प्राप्ती व्हावी म्हणून गंगोतक पाजव. त्या गंगोतकामध्ये तुळशीचं पान त्याला खाता येत नाही तर ती चोळून त्याचा रस त्याच्यामध्ये मिश्रण करावा आणि नंतर त्याला ते पाजावं. उत्तर दक्षिण करून असं त्याला झोपवलं पाहिजे गोंगडीच्या वस्त्रावर किंवा लोकरीच्या वस्त्रावर. आणि जोपर्यंत त्याच्यात राम आहे जो आत्मा आहे तोपर्यंत कोणीही रुदन करू नये. कारण जिथे नाम चालतंय ना
जेथे चाले नाम तेथे येमाचे न चले काम. एम धर्म सांगे दुता तुम्हा नाही तेथे सत्ता. जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा. जाऊ नका तया गावा नामधारकाच्या सेवा नका जाऊ तया गावा. नामधारकाच्या सेवा नका जाऊ तया गावा. नामधारकाच्या सेवा नका जाऊ तया गावा. नामधारकाच्या सेवा येसू दर्शन घ्यावया इथे फिरे भोवती. इथे फिरे नका जाऊ तया गावा. नामधारकाच्या सेवा तया गावा. नामधारकाच्या सेवा नका जाऊ तया गावा. नामधारकाच्या सेवा नका जाऊ तया गावा. नामधारकाच्या सेवा हे बदर्भ दूताला सांगतात की बाबानो त्याच्या गावाला जाऊ नका नव त्याच्या शिवारात जाऊच नका. कारण जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा. म्हणून तिथलं नाम बंद पडू देत नाही. त्या नामामध्ये देह ठेवला तर महाराज राम म्हणता रामची होई. राम राम म्हणता जाओ माझा प्राण विठाला विठाला. पुन्हा काय करावं त्याचा गोडदेव होण्यासाठी. त्या करत्या मनुष्याने त्याने देह ठेवल्यानंतर त्याचे पणावरचीवर वगैरे ते काय पाहुणे रावळे वगैरे काय असेल ते नंतर स्नानाच्या वेळेस बाहेर अंगणामध्ये शेवटचं स्नान असते. त्यावेळेस त्याला थोडंसं साबण तर लावतात पण थोडं मातीचा हात जिमण्याला लावायचा आणि थोडी माती लावायची त्याच्या अंगाला आणि नंतर आंघोळ घालायची. कारण हा देह मातीला चाललाय आता. आणि ज्या पुत्राने जे घागर भरून आलेले पाण्याची त्यावेळी ते पाणी आणताना त्याने धोतर नेसलं पाहिजे. त्याला जाणू असलं पाहिजे आपल्या हिंदू धर्माची संस्कृती. आणि ज्यावेळेस ते मुंडन करून जे पाणी आणलेलं असतं सोहळ्यामध्ये त्याला कोणीही वाटणी शिवाशिव करू नये. कारण ते पाणी हररगंगे काशी बनारसी गोदावरी नर्मदा चंद्रभागा सिंधू सरस्वती गंगेची गोदावरीचे हे म्हणे असं म्हणून ते पाणी आणलेलं असते. तेवढ्या तीर्थाचं स्नान त्याच्यावर होते. आणि नंतर ते स्नान झाल्यानंतर त्या पुत्राने आपलं अग्निविस्तव घेऊन पुढे चलावं आणि कन्येने पाठीमागे वाट लावावं. मुलगा नेहून सोडत असतो. पोचवायचं काम मुलाकडे आहे आणि पाठवायचं काम कन्येकडे आहे. आणि आपण सगळे नातेवाईक जे लोक आलेले असतात त्यांनी वाट लावायला जायला पाहिजे. नेहून सोडायला कोणी जाऊ नये. नेहून सोडायचं म्हणजे काय पुढे गेले असेल ते नेहून सोडायला जात असतात. म्हणून कोणीही पुढे जाऊ नये हा शास्त्र आहे. बरेच जणी पाठीमागच राहायला पाहिजे वाट लावताना. विठाला विठाला त्या ठिकाणी गेल्यानंतर विस्तव बैला जमिनीवर ठेवायचा नसतो. त्याला एक मातीचा चिखलाचा ओटा 2 बोट जाडीचा आणि त्रिकोणी ओटा करून त्याला स्थंडील म्हणतात. ते शमशानात गेल्यानंतर ते विस्तव त्या स्थंडीलवर ठेवायचा आणि पुन्हा त्यांनी पाणी आणायला जायचं. करत्या मनुष्याने चितार असताना ती भूमी पवित्र करून घ्यावी. म्हणजे त्या जमिनीला साफ करणे. मर्तयो धनपत्तेचे पितर बेहोनमा कालाय धनपत्तेचे पितर बेहोनमा यमाय धनपत्तेचे पितर बेहोनमा असं म्हणावं. आणि 3 रेषा पूर्व पश्चिम अशा लोखंडाच्या काडीने अडकिताने कशाची का वस्तू असे ना. आणि नंतर ते रेषा वडवाव्या आणि त्याच्यानंतर द्रव्ये आणि तीळ टाकावे. कालाय धनपत्तेचे उल्लेखामी मर्तव्य धनपत्तेचे उल्लेखामी यमाय धनपत्तेचे उल्लेखामी. तुम्ही पवित्र झाली. नंतर करत्या माणसांची तरचावी. आणि त्यानंतर प्रेत ठेवल्यानंतर
त्यावेळेस अग्निसंस्कार त्या पुत्राने देण्यासाठी आता शास्त्र सांगते उलटी प्रदक्षिण आहे पण आपण घालतच नाही. काय आपण अशी प्रदक्षिणा घातली पाहिजे उलटी. आणि 3 वेळेस ते हंडा फोडायचा आणि पाणी संपल्यानंतर ते टाकल्यानंतर डाव्या हातानं बोंब मारायचे. आपल्याकडे उजव्यानं मारतात. सगळं उलटा धंदा आहे. तुम्ही गंगेला गेल्या माणसाला विचार करून गेले त्यांनी सगळं उलटा आहे का नाही ते. विठाला विठाला अग्नी दिल्यानंतर एक अभंग म्हणावा लागतो. सुरेश महाराज कोणता अभंग म्हणते त्यावेळेस. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी वाड वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रींग बोला विठू अंतकाळी विठू आमाशी पावला सैत झाला गुप्त तुका. किंवा आम्ही जातो आमचे गावा आमचा राम राम घ्यावा आजवर होतो तुमचे गावी आता कृपा असू द्यावी. आता कैसे येणे जाणे सहज खुंटले बोलणे रामकृष्ण विठ्ठल बोला तुका जातो वैकुंठाला विठाला विठाला. असं म्हणून अग्नी याला मंत्राग्नी म्हणतात बरं का. कारण अशा ठिकाणी पुरोहित मिळत नसतात म्हणून ही विधी आहे. आणि तो जे असलेला आशिमा नावाचा धोंडा आणि त्या हस्तीबरोबर 3ऱ्या दिवशी त्या घरी घेऊन आला पाहिजे. त्याच्यामध्ये तो असलेला आत्मा आश्रय करत असतो विठाला विठाला. त्या आत्म्याला काय होते महाराज ते दुसऱ्या चरणामध्ये तुकोबरायने म्हटलं. चिंतने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया. परमेश्वराच्या नामचिंतनामध्ये जर आपला देह झिजवला गेला तर आता निश्चिंतीने त्या ठिकाणी विसावा मिळतो. महाराज जन्मभर परमार्थ केला आणि शेवटला जर नाही आला तर फार अवघड आहे बरं का. परीक्षा दिवशी गैरहजर
काय म्हणत अवघड. अहो अजा मेळा पाप राशी नामे नेला वैकुंठाशी. असे अनेक पापी लोकांचा उद्धार झाला शेवटच्या नामामुळे सुद्धा. अजयमेळ एवढा पापी होता, जन्मभर त्याचा जन्म वेश्येच्या घरी गेला महाराज. तिथे एक मुलगा झाला, त्याचं नाव नारायण ठेवलं महाराज. मग ज्यावेळेस अजयमेळ असलेला पापी त्यावेळेस अंतकाळच्या वेळेस त्याला त्या पोराला हाक मारू लागलं महाराज. नारायणा नारायणा म्हणला महाराज. प्राण जाता वेळी म्हणे नारायण, प्राण जाता वेळी प्राण जाता वेळी म्हणे नारायण, 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 प्राण जाता वेळी म्हणे कुंडलिया धावा तरसण्याची या. प्राण जाता वेळेस म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले महाराज. कशामुळे? त्या नामामुळे. म्हणून आपण काय केलं पाहिजे? भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. ते कसं घेतलं पाहिजे? गब्बार कुमार माझं बी म्हणण्यामध्ये आपले बरेचसे दिवस गेले महाराज. माझं घर, माझी शेती, माझी बाडी, लेकरं बाळ, घर दार, माडी शेत वगैरे काय माझं माझं म्हणण्यामध्ये दिवस गेले. पण आपल्याला ही माझं ज्याला म्हटलं ते शेवटच्या काळाला आपलं नव्हे. माझा कोण आहे? विठ्ठल माझा, माझा माझा, मी विठ्ठलाचा. फक्त मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा आहे. नहीं तो बाकी जे आहेत ना, सब पैसे के भाई, अपना साथी नहीं कोई. खाने पीने को तो पैसा होएगा, जोर बंदगी करे. एक दिन नहीं खाना मिलता तो फिर के जवाब करे महाराज. सब पैसे के भाई. काय अरे सगळे जे आहेत आपल्या आपल्या
स्वार्थासाठी आपलं लढतात करतात, पण दुसऱ्याचा प्रयत्नासाठी म्हणजे आपण काय केलं पाहिजे, आपल्या आपण सोडवण केली पाहिजे. संसार बंधन तोडावे. तुम्ही म्हणाल माझ्या वशिका मोठा लय आहे. अरे बाबानो, इथं वशिका चालत नाही, मंत्रापासून जावा नाही. कुठपर्यंत जरी गेलो तर ते आपल्याला सोडवू शकत नाही. राजा सोडवित नाही, कोण मंत्री सोडवित नाही. त्याला सोडवणार ते आपल्याला काय सोडवित, सोडविना राजा सोडविना राजा देशीचा चौधरी. सोडविना राजा देशीचा चौधरी. सोडविना राजा देशीचा चौधरी. सोडविना राजा देशीचा चौधरी. अनेक सोयी रे भले 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 भले. अनेक सोयी रे भले भले. सोडविना राजा देशीचा चौधारी. अनेक सोयी रे भले भले. नवे सोयी रे धाई रे संपत्तीचे लोक. निर्वाणीचा एक पांडुरंग. तुका म्हणे तुझं तुका तुला सोडवेना कोणी. सोडवेना कोणी. सोडविना कोणी. सोडविना कोणी. तुका म्हणे तुला सोडवेना कोणी. सोडवेना कोणी. एका चक्रपाणी वाचोनिया. एका चक्रपाणी वाचोनिया. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचवनिया. आपल्याला त्या दयाघन परमेश्वर शिवाय आपला कोणी सोडवू शकत नाही. त्या ठिकाणी किती जरी श्रीमंत सुद्धा असले तर आपल्याकडे काही श्रीमंती नाही महाराज. असे श्रीमंत खूप लोक आहेत. अहो नवीन असा रावण किती श्रीमंत होता. लंके माझी घरे किती ती आहे का. सांगा तशी संख्या जैशी तैशी. 5 घरी लक्षे 5 कोटी लक्षे. पाषाणाची देते 7 लक्ष देते विठबंदी. कोटी घरे देते काश्या आणि तांब्याचे. आणि शुद्ध कांचनाचे सप्तकोटी होते मला. पण तुका म्हणे ज्याची संपदा तुका म्हणे ज्याची संपदा तुका म्हणे ज्याची संपदा येवडी. तुका म्हणे ज्याची संपदा येवडी.
रावण पण संघ कवडी सुद्धा गेली नाही हो त्यावेळेस. त्याच्या तोंडात घालायला सोन्याचा मणी सुद्धा होता, दुसऱ्याचा घातला हो. काय सांगावं, एवढे श्रीमंत असून त्याचा काय उपयोग झाला नाही, मग आपलं तर काय उपयोग होणार. म्हणून आपण त्या भगवंताच्या नामामध्ये जर देह घालवला तर तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराने म्हटलेलंच आहे, कवतुक वाटे झालिया विसाजे, 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 कवतुक वाटे झालिया विसाजे. नाम मंगळाचे हे फुले, नाम मंगळाचे हे फुले, हाताने दिले पावलो विसावा, हाताने दिले पावलो विसावा, नाम मंगळाचे तेरे गुणे, नाम मंगळाचे तेरे गुणे, हाताने चितीने पावलो विसावा, हाताने चितीने पावलो विसावा. कवतुक वाटे झालिया वेताचे, झालिया वेताचे, कवतुक वाटे भगवंताचं नाम घेणाराचं कौतुक तुकोबाराने केलं महाराज. कारण नाम मंगल आहे. सकळ मंगळ नंदी श्री विठ्ठलाचे नाम आधी म्हण कार्य जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. आणि नाम घेणाराचं काय होतं महाराज, त्यांना चारी मुक्ती प्राप्त होतात. सलोकता, स्वरूपता, संबिप्ता आणि सायुज्यता, ह्या चार मुक्ती मिळतात. ते कोणत्या चरणामध्ये सांगितलंय तुकोबाराने, तुका म्हणे मुक्ती परनिले नोवरी, तुका म्हणे मुक्ती परनिले नोवरी,
कुंडलिया धावा कृष्ण दिया आता ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली महाराज ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर 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 मावली ज्ञानराज ज्ञानेश्वर हरिभक्ती परायण मेघ तू कामने मुक्ती परनेले लोभारी तू कामने मुक्ती परनेले लोभारी तू कामने मुक्ती परनेले लोभारी तू कामने
त्यापर्यंतची झालेली सेवा ईश्वरचरणी अर्पण करून बहुतेक सेवा आटोपली. तसेच आज या ठिकाणी जमलेले मळवटी भजनी मंडळ, काडगाव भजनी मंडळ, कारसा भजनी मंडळ यांनाही धन्यवाद. आणि साऊंड सिस्टीम चांगली झाल्यामुळे त्यांनाही धन्यवाद. शूटिंगवाले महाराज त्यांनाही धन्यवाद. आणि श्रोते मंडळींनी शांत चित्ताने ऐकलो त्यांनाही धन्यवाद. आमचे बाप्पा तसेच शिवाजी महाराज आमचे बापू नेहमीच आमच्या संपर्कातले. त्यांनी मला फोन केला की महाराज आणि एक तारीख आहे ती घ्या. काही हरकत नाही. त्यांच्या शब्दाला मान देऊन आजच्या या सेवेला या ठिकाणी आम्हाला आमंत्रण दिल्याबद्दल त्यांचाही धन्यवाद. कारण मी काही मोठा महाराज नाही, पण तुमच्या या गायनकारामुळे आणि मला या ठिकाणी ज्याप्रमाणे सर्कसमध्ये तंबू असतो, त्या मोठ्या खांबाला दोर असतात, त्या दोराच्या आधारावर ज्याप्रमाणे ते तंबू राहतो तशाप्रमाणे तुमच्या आधारावर मला कीर्तन करता आलं. जर या सेवेमध्ये काही कमी जास्त शब्द झाले असतील तर क्षमा असावी. बालक बोबडा बोले वेडा का विचुका पावले शोध करून मावले तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलेलो विनोदी मग क्षमा कर संती नव्या. आणि दुसरी सूचना म्हणजे आजची सेवा हरिदास भाऊराव शिंदे यांच्या आत्म्याला देव शांती देवो. आणि 2 पुत्र शेषराव आणि विष्णू यांच्या पाठीमागे त्यांचा आशीर्वाद राहील. आणि त्यांनी बंधुप्रेम कसा आहे, राम आणि लक्ष्मण किंवा भरत अशा प्रकारे त्यांनी जर या ठिकाणी राहिलो तर त्यांच्या आत्म्याला अनेक सद्गती मिळेल. एवढे बोलून बहुतेक सेवा आटोपली. जय विठ्ठल जय हरी.